काय जात होतं ग मला परत येऊ नको असं सांगायला. तिथे माझा एक एक दिवस कसा जात होता माझं मलाच माहित. तिथे इतकं सगळं होत होतं आणि मी तिथे गेले होते स्वतःचा स्वार्थ साधायला. सरे रडू नको बाळा, रडू नको. हे बघ, जान्हवीनी हा मार्ग दाखवला होता की नाही तुला? तिची इच्छा होती की तू पुण्याला जाऊन काम करावंस. मग मग आम्ही विचार केला तू गेलीस पुण्याला तर ते काम पूर्ण करून ये, म्हणून येऊ नको म्हटलं आम्ही. हो, आणि इथे असून नसून आमचाही काही उपयोग नव्हता ग. इथे आम्ही फक्त एकमेकींना आधार देत होतो. हो, आणि आम्हाला कुणाला जान्हवीला भेटायची परवानगीही नव्हती. फक्त श्रीच होता हॉस्पिटलमध्ये. बिचारा बिचारा श्री. काय केलं तुम्ही महाराज? अहो काही करायचंच होतं तर माझं बरं वाईट करायचं ना. सरे माझा ना आगा ना पिछा त्या बिचारीचा संसार का उद्ध्वस्त केला. चुकलंय महाराज, तुमचं चुकलंय. सरे आता रडू नको बरं, आवर स्वतःला. हे बघ, आम्ही सगळे आता हळूहळू सावरतोय, तूही सावरशील. आता आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. रडू नको बाळा, शहाणी माझी बाई. सरे सरे तुला एक गंमत सांगते. सांगू ना? सांग सांग. खरंच सांगू? सांगा ना. सांगते सांगते. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही, आम्ही बँकेत जाऊन जान्हवीला भेटलो. हो, ताईनं सांगितलं मला. सांगितलं? पण मग पुढे काय झालं ते सांगा ना. पुढे काय झालं? नव्याने ओळख झाली आमची. तिला बघायला मिळालं, तिच्याशी 4 शब्द बोलायला मिळाले. खूप बरं वाटलं ना. हो ना, आणि तिचा फोन सुद्धा आला मला. हो. सरे अगं सरे काय? कुठे चाललीस? मी सुद्धा असंच करेन. काय? काहीतरी कारण काढून जान्हवीला भेटेन मी. अगं पण काय कारण काढशील तू? कारण लग्नासाठी स्थळ सुचवेन. म्हणजे तिच्या भावाचं लग्न झालेलं नाहीये ना, त्याला एखादं स्थळ सुचवेन मी. सांभाळ ग बाई सरे. अगं म्हणजे तुझा संबंध तिच्या आईशी येईल, ती फार विचित्र बाई आहे ग. हे बघून घेईन ग मी. तिच्याकडे दुर्लक्ष करता येईल मला, पण त्या निमित्ताने जान्हवी भेटेल मला. हो की नाही? जान्हवी भेटेल. जान्हवी, जान्हवी, ऑफिसला निघालीस? अर्थात. मी सोडू तुला? नको, मी जाईन. का? कारण मला बसने जायचंय. नाही, हे खरं नाहीये. तू माझ्यावर नाराज आहेस म्हणून तुला नाही यायचंय माझ्या बरोबर. अरे वा, तुला माहितीये का? मग कशाला विचारतोयस? हो, कारण तुझी नाराजी लवकरात लवकर दूर व्हावी अशी माझी इच्छा आहे. लुक मनीष, तुम्हाला दोघांना जे वागायचं होतं ते तुम्ही वागलात. आता त्यावर मी कसं रिॲक्ट व्हायचं हे माझं मला ठरवू द्या ना. अगं पण आम्ही असं काय वागलो जान्हवी? तुम्ही सगळ्या गोष्टी लपवल्यात माझ्यापासून. एक मिनिट. आम्ही अजिबात काही लपवलेलं नाही तुझ्यापासून. रादर आम्हाला काही लपवायचं नव्हतं. लपवलं नाहीये. हो, नाही लपवलंय. हे बघ, तू आम्हाला विचारल्यानंतर आम्ही तुला सगळं सांगितलं, अगदी खरं आणि स्पष्ट सांगितलं. मिनिट, तुम्ही माझ्याशी खोटं बोलला नाही, याचा अर्थ तुम्ही जे वागलायत ते बरोबर आहे असं नाही होत. एक गोष्ट तू समजून घे, मी रागवलेले नाहीये. कळलं? मला वाईट वाटतंय. माझा सगळ्यात जवळचा मित्र आणि माझी सगळ्यात जवळची मैत्रीण यांच्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट त्यांना मला सांगावीशी वाटली नाही, ह्याचं वाईट वाटतंय. पण ठीक आहे ना, इट्स ओके. मी आहे इमोशनल. मी गोष्टींचा त्रास करून घेते, मला त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. सो आता मला माझा वेळ घेऊ दे. ओके, मी काय बोलू याच्यात? पण एक रिक्वेस्ट आहे, आमच्याशी असं तुटक नको वागू प्लीज. किती सहज मी वरून आम्हीवर आलास ना तू. मला मात्र पर्क करून टाकलं. ठीक आहे, मी जाते. जान्हवी ऐक, मी तुला सोडतो बाईक नाही.
माझं ऑफिस पण त्याच रस्त्यावर आहे अगं. जे बदललेलं तुम्हाला सांगितलं नाहीस तेच ना? इट्स ओके, मी जाईन. जान पण सर तुम्हाला एकदा तरी सही करण्यापुरती तरी बँकेत यावंच लागेल. नाही त्यानंतर आम्ही कुरिअर करू सगळं, पण एकदा यावंच लागेल. येस, थँक्यू सो मच. जान्हवी, नितीन ही फाईल घेऊन जा रे. जान्हवी काय? ऐक ना. आत्ता नाही, का? मी कामात आहे. बरं ठीक आहे, तू बोलू नकोस, निदान ऐक तरी. ह्याने काय होणार आहे? अगं त्याने तुझा गैरसमज दूर होणार आहे. गैरसमज आधी होता. मला असं वाटत होतं की आपण खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, पण आता तो दूर झालाय. ओ गॉड जान्हवी, अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये. काय नाहीये? तुझं आणि मनीषचं जमलं नाहीये का? तुम्ही ते माझ्यापासून लपवलं नाहीये? तुला सांगतो जान्हवी, आज म्हणजे कमाल झाली. उठू नको, बस खाली. मी बँकेत आलो तेव्हा प्रत्यक्ष ह्या 2 कस्टमर्सना त्यांच्या अकाउंटच्या अगेन्स्ट जे क्रेडिट कार्ड असतं ना त्याबद्दल समजावून सांगत होत्या. कमाल झाली. माझा म्हणजे देवावर विश्वास बसला. पण समजावून सांगत होते ते इतकं चुकीचं होतं की मला काही कळेच ना. म्हणून मी मध्ये बोलायला गेलो तर वरती माझ्यावरच ओरडले त्या. सर मध्ये बोलू नका, मी त्यांना सांगते ना. मला कळत नाही जान्हवी, इतका कॉन्फिडन्स कुठून येतो स्वतःला काही येत नसताना. शाळेत असताना विद्यार्थ्याला वर्ष रिपीट करायला लावतात ना, तसं बँकेत काहीतरी केलं पाहिजे. हे ते काय झालंय जान्हवी? मी एवढं यांना बोलतोय, तू इतक्या वेळात तिला एकदाही पाठीशी घातलं नाहीस किंवा हेही शांतपणे ऐकून घेतेय. काय म्हणजे प्रकृती बरी आहे ना तुमची? काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम झालाय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सर ही माझ्याशी काहीच बोलत नाहीये. ही माझं काहीच ऐकून घेत नाहीये. सर मला बँकेत पर्सनल गोष्टींबद्दल चर्चा करायला नाही आवडत. सर जान्हवी मला बँकेच्या वेळेतच भेटत असते, त्याला मी काय करू? खरंय. तरीही मी तिच्याशी खूप वेळ बोलत असते. हो हेही खरंच आहे. पण महत्वाचं बोलत नाही ना, मग उपयोग काय? नाही महत्वाचं म्हणजे सर जान्हवीला असं वाटतंय की मी तिला माझ्याबद्दल आणि मनीष बद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. ओ मनीष, हे मलाही माहित नाहीये. तुम्हालाच काय सर, बाकी कुणालाच माहिती नाहीये. मग तो आधीचा कोण होता? प पासून नाव असलेला पनिश असू शकत नाही, कारण पनिश म्हणजे प वर्ण. आगाऊ मूर्ख माण. तो कोण होता? तो कोण नाव काय त्याचं? सर जरा समजून घ्या ना. बघितलंच सर, आपण प्रत्येक वेळी हिला समजून घ्यायचं. कशीही वागली तरी आपण फक्त समजून घेत राहायचं. नाही हे बघ, शेवटी काय आहे, शेवटी पर्सनल बाब आहे तिची. लेटर टेक हर ओन टाइम. म्हणजे या गोष्टींबद्दल तिने मला सांगावं अशी माझी अपेक्षाच नाहीये. सर पण माझी आहे. ही मैत्रीण म्हणवते ना स्वतःला माझी. दिवसातले 10-10 तास आम्ही इथे एकत्र असतो. लग्नासारखी मोठी गोष्ट तिने मला सांगायला हवी, ही माझी छोटी अपेक्षा आहे. आणि मला नाही वाटत माझं काही चुकतंय. असो, मी चावी स्टाफ रूम मध्ये ठेवून येते. जान्हवी, आय एम सॉरी. जरा माझ्या बाजूने बोलला असता तर काय बिघडलं असतं तुमचं? मी काय सांगायचं तिला आता? मी हे सांगायचं की तुला माहितीये पण तू विसरलीस, हे सांगू मी?
सर तुम्ही ना, मला काहीच माहिती नाही असं बोलायची काय गरज होती? जरा सांभाळून घेता येत नाही तुम्हाला? इतकी वर्ष काय करतोय मी, सांभाळूनच घेण्याचा प्रयत्न करतोय. एक मिनिट, एक फोन आला, घेऊ का? स्मितुडीचा फोन आहे. घ्या. हो, घेतो घेतो. स्मितुडी, ए स्मितुडी. आणि मधला विशिष्ट काळ विस्मरणात गेल्यानं तिला असं वाटतंय की आम्ही तिच्यापासून हे सगळं लपवलंय मुद्दाम. श्री रागावली रे ती, माझ्यावर आणि गीतावर सुद्धा. मगाशी गीताचा फोन आला होता. जान्हवी खूप तुटकपणे वागते असं म्हणाली ती. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे मनीष. पण आता ह्या परिस्थितीत तर आपण आपले पेशन्स न सोडणं फार महत्वाचं आहे. प्लीज गीताला पण हेच सांग. हो श्री. श्री, मला आत्ता कळतंय की तुम्हाला काय वाटत असेल ते. मला त्या क्षणी असं वाटत होतं की जाऊ दे हे सगळं, जान्हवीला सगळं खरं सांगून टाकावं. मग तुला काय वाटत असेल रे? कसं सहन करतोयस तू हे सगळं? काही दुसरा पर्याय आहे आपल्याकडे मनीष? आता ते तिचे दुखावले गेलेले न्यूरॉन्स कधी नॉर्मलला येत आहेत याची वाट बघण्याखेरीज आपल्याकडे दुसरं काहीच नाही. आता दिवस रात्र आम्ही फक्त एकच स्वप्न बघतो की असा एक तरी दिवस येईल की जेव्हा माझी जान्हवी मला आपणहून स्वतःहून फोन करेल. मनीष, अरे जान्हवीचा फोन आहे. हॅलो हॅलो, कुणाचा नंबर आहे हा? नाही, म्हणजे 1-2 मिनिटं बोलता येऊ शकतं का मला? हो हो येईल ना, बोलता येईल, बोला ना. नमस्कार, मी जान्हवी सहस्त्रबुद्धे बोलतेय. हॅलो. हा बोला. हा, ॲक्च्युली माझ्या ना बिलाचा जरा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मी कंपनीकडे फोन करून तक्रार केली होती. तर त्यांनी मला आयटमाइज्ड बिल पाठवलंय. आणि म्हणजे ॲक्च्युली ह्या नंबरला मी आणि ह्या नंबरवरून मला असे खूप कॉल्स दिसत आहेत त्या बिलात. तर मला काही कळत नव्हतं आणि माझ्या फोनबुकमध्ये सुद्धा हा नंबर सेव्ह नाहीये. तर मी कशासाठी केले होते एवढे फोन या नंबरवर हे विचारायला मी फोन करत होते. कुणाचा नंबर आहे हा? हॅलो हॅलो, ऐकू येतोय का माझा आवाज? हॅलो हॅलो. काय रे, काय झालं? मेजर घोटाळा झालाय मनीष.
कमाल आहे तुझी स्मितुडी. खरं का तुझं कसं कौतुक करू मला कळतच नाही. म्हणजे आवडतं पुस्तक कुठलं असं विचारल्यावर तू काय सांगितलंस? नवऱ्याचं पासबुक. वा 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 वा. ब्रिटिश लवकर गेले का भारतातून? आता असते ना तर तुला सरकीच दिली असती. आणि काय 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 हो 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 खरं तर तुला असे प्रश्न विचारणाऱ्यांचा जाहीर सत्कारच केला पाहिजे. आणि हे काय आणि काय प्रश्न विचारला तुला? नावडतं पुस्तक कुठलं का? मग काय म्हणालीस त्याच्यावर? मुलांचं प्रगती पुस्तक. लबाडे कसं चित्त तुला कुठं बोलली तू? कसं बोलू शकतेस तसं हुशारीच? तरी बरं मुलं घरी आली अभ्यासाचा वेळ झाला की तू बरोबर ब्युटी पार्लर जातेस की नाही? जातेस की नाही? मला माहितीये लबाडे. मग आपण कशाला घाबरायचं बरं का? आपण नाही घाबरायचं प्रगती पुस्तक बघायला. बिंदास बघायचं. आपण काही केलेलंच नाही तर कसली चोरी. नाही काय ठेव 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 बरं ठेव ठेव ठेव. हा घाबरू नकोस. कोण असं बोललंय तुला? नाही नाही मी उद्याच जाऊन भेटतो त्यांना. हो हो अगदी नक्की जाऊन भेटतो. तू आराम कर. हा तू विश्रांती घे. सतत 3 मिनिटं माझ्याशी बोलतेस, थकली असशील. वजन बिजन कमी झालं तर समाजाला तोंड दाखवायला लागतं. मला ठेवून दे हा फोन. हो हे काय ते स्मितुडीचा फोन आला होता. नाही काय आहे आमच्या स्मितुडीचं असं म्हणणं आहे की मुलांच्या प्रगती पुस्तकावर मुलांपेक्षा पालकांसाठी जास्त सूचना असतात. त्यावरून आपण नालायक आहोत, आपण पालक म्हणून घ्यायला अगदीच नालायक ठरतो असं वाटतं म्हणे स्मितुडीला आमच्या. खरं तर हे सत्य तिच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या त्या शिक्षिकेला मी उद्याच जाऊन भेटणार आहे. सर सह्या झाल्या ती फाईल नेऊ? जान्हवी काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? नाही काय नाही. हे बघ जान्हवी, सध्या तुझी तब्येत ही तुझी पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. रादर आपल्या सगळ्यांचीच. त्यामुळे काही त्रास होत असेल तर थोडा ब्रेक घे. कशातून ब्रेक घेऊ सर? सगळ्याचाच त्रास होतोय मला. काहीतरी बिनसलंय पण नक्की काय बिनसलंय हे कळतच नाहीये. सगळे आपल्याशी वेगळंच वागतायत, विचित्र वागतायत असं वाटत राहतं. मग ना खूप इरिटेट होतं. आपण चुकतोय का असं वाटतं सारखं. का असे सगळे वागतायत? खूप वेगळं, खूप खूप विचित्र. किंवा मग कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील. मनीष धड काही सांगत नाहीये. गीताने ही इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. आई पण काहीतरी भलतेच प्रश्न विचारते. तुम्हाला परवाच आठवतंय त्या कस्टमरने सुद्धा मला वेड्यात काढलं होतं. आता काही वेळापूर्वी मी एका माणसाशी फोनवर बोलले, अनोळखी माणसाशी. तर त्याने फोन कट करून टाकला. का सगळे असं वागतायत माझ्याशी काही कळतच नाहीये. एकीकडे हे असं तर दुसरीकडे बाबा पायाचं ऑपरेशन करून घ्यायला तयारच नाहीये. मला त्रास होईल असं वाटून मला ऑपरेशन करायचंच नाही असं म्हणतायत मला. पंढरपूरच्या वारीला जायचंय त्यांना, मला माहितीये. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला त्यांचा चेहरा बघवत नाही मला, पण ऑपरेशन करून घेणार नाहीत. अगं बाळा, इथूनच नमस्कार करतो मी विठ्ठलाला असं म्हणतात. हे असं होतंय हल्ली. मला ना सारखं सारखं रडू येत राहतं. ए जान्हवी, ए जान्हवी, बाळा बाळा रडू नकोस तू. हे बघ अजून तू हवं तर थोडी विश्रांती घे. थोडे दिवसांनी काम सुरू कर. आणि तुझ्या बाबांच्या ऑपरेशनच्या खर्चाची तू बिलकुल काळजी करू नकोस. आपण बघून घेऊ ते प्लीज. नाही सर, मी उगाच सगळं तुमच्याकडे बोलून गेले. पण म्हणजे असं होतंय मध्ये मध्ये. हो हो आय एम सॉरी, रिअली सॉरी सर. नाही खरं तर सगळी प्रिकॉशन आपण घेतली होती. ज्या दिवशी तिचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी तिचा फोन तिच्याकडे नव्हता. आणि मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जेव्हा तिला ॲम्नेशिया झालाय असं सांगितलं ना, तेव्हा अरे पिंट्यानी आम्हा सगळ्यांचे नंबर तिच्या मोबाईलमधून डिलीट केले होते. आणि फोन बिलचं लफडं होईल हे लक्षातच आलं नव्हतं. आता काय करायचं? साहेब, आपण तुमचा फोन नंबरच बदलला तर? नंदन, अरे त्यांनी जान्हवीचा प्रॉब्लेम कसा सुटणार आहे? उलट त्यांनी ती आणखीन गोंधळ. श्री, समजा आपण त्या मोबाईल कंपनीला असं सांगितलं, म्हणजे त्यांना विचारलं की असं शक्य आहे का की
जान्हवीचं बिल परस्पर तूच भरशील? नाही रे, म्हणजे एकतर हा नंबर लग्न आधीचा आहे तिचा, त्यामुळे मला असं वाटायचं की तिची बिल ही तिच्या अकाउंटमधून डायरेक्टली डिडक्ट होतात. आता यावेळी तिने नेमकं आयटमाइज बिल मागवलं, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. नाहीतर नसतं झालं रे. हो, पण मग आपण आता त्यांना हे बदलायला नाही सांगू शकत? नाही, मला वाटतं खूप मोठी प्रोसिजर करावी लागेल त्यासाठी. आणि मुळात आधी ना जान्हवीची सगळी केस त्यांना समजावून सांगावी लागेल. आणि इफ आय एम नॉट रॉंग, हे सगळं मुळातच ना जान्हवीलाच करावं लागेल, कारण तिचं बिल माझ्याकडे पाठवून द्या असं मी नाही सांगू शकत. श्री, हा गुंता वाढतच चाललाय रे. मला वाटतं तू पुन्हा एकदा डॉक्टरांशी बोलावंस. नाही, ते करूच आपण, पण त्याआधी आता हा जान्हवीचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करायला हवा. आता मी तिच्याशी न बोलता फोन कट केलाय, त्यामुळे तिच्या डोक्याचा घोर वाढला असणार आहे. साहेब, आपण तुमचा फोन चोरीला गेला असं सांगितलं तर? नाही रे नंदन, असं होऊ शकतं नंदन, असं होऊ शकतं. येस, असं होऊ शकतं. रिंग वाजते. बोल बोल बोल, तू बोल. तू बोल. हॅलो. हा, हॅलो. हॅलो. हॅलो, ऐकू येतोय का माझा आवाज? हा, बोला बोला. मी मगाशी फोन केला होता तुम्हाला. हा, ओके. येस. कुणाचा फोन आहे हा? कोणाचा फोन आहे हा? तुझा नाहीये. हा? माझा नाहीये.